हरी धन्याजी दीन संत दर्शनाचा, धन्याजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्यांचे। त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्यांचे। एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्यांचे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधम्ना, अन्योंश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। समचरण सरोजं सान्द्रनीलामृदाभं, जगन्नयतपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसी मालां कंधरं कंजनेत्रं, सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, पांडुरंग करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कधे विचारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादाने कथे न विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलितो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, जयांची केली स्मरण, ओय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण, श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुणी आता। नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया, तुझी अवधूत मूर्ती माझी जीवेची विश्रांती, माझे जीवेची विश्रांती आता। विनोवाग्विलासिनी जे चतुर्यार्थ कला कामिणी, ते शारदा विश्वमोहिनी, नमस्कारिली मिया विठ्ठल विठ्ठल शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष, झालो दास पायांचा, जयांची केली स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुणी आता। नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया, आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी बैसौ पाऊले, श्री गुरूंचे हृदय सिंहासन करुणिया, हृदय सिंहासन करुणिया, हृदय सिंहासन करुणिया माझ्या, सिंहासन करुणिया, जय श्रीदेवराया गजानन, जय श्रीदेवराया गजानन, जय श्रीदेवराया गजानन। पवनतनय संकटहरण मंगलमूर्ती रूप, राम लखन सीता सहित, हृदय बसौ सुरभूप, रामरायाच्या सेवका, शरणालू मणी तुका, तया माझी दंडवत कपी कोळी हनुमंत। आता मुरंग भूमिका, कीर्तनी उभ्या असती लोका, टाळ मृदुंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत। ऐसे नमन करुणी सकळा, ऐसे नमन करुणी सकळा, हरिकथा बोले बोबडिया बोला, अज्ञानी म्हणून आपल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठला विठ्ठला। धन्याजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे।
उपस्थित प्रभू प्रिय सज्जन तथा भक्तिमती माता भगवान परमात्माच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप ज्ञानोबा तुकोबा गोरोबा सावतोबा अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली महाराष्ट्र ही संतांची भूमी, विदर्भ ही येवली यांची भूमी. विदर्भामध्ये अनेक संत महात्मे अवताराला आले. त्यापैकी संत शिरोमणी गजानन महाराज, संत शिरोमणी लक्ष्मणगिरी बाबा, संत शिरोमणी सखाराम बाबा, संत शिरोमणी दत्तूजी बाबा, अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली आपली भूमी, आपला परिसर आहे. आणि अशा परिसरामध्ये ग्राम हिवरा या गावामध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि तमाम ग्रामस्थांच्या सहकार्याने चालत असणारा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आणि जसाचा तसाच चालू आहे. विठाला विठाला हो, दोन संतांचा पुण्यतिथी उत्सव येतो, समाधी सोहळा येतो या सप्ताहामध्ये आणि एक पांडुरंग रुक्मिणी मातेची प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिवस, नाही का. दोन संतांच्या पुण्यतिथी या सप्ताहामध्ये घडून येतात. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारांचा वैकुंठ गमन सोहळा या सप्त्यामध्ये येतो. सुरुवात होते तुकाराम महाराजांच्या बीजेपासून आणि नाथ महाराजांची षष्ठी हा मधातला दिवस येतो पहा. आणि आजचा अति पवित्र दिवस आहे. आजच्याच दिवशी संत शिरोमणी नाथ बाबांना गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला. आजच्याच दिवशी अनुग्रह प्राप्त झाला आणि आजच्याच तिथीला, याच तिथीला फाल्गुन वद्य, नाही का, फाल्गुन वद्य षष्ठी या तिथीला नाथ महाराजांनी जल समाधी घेतली पहा. आजचा असा दिवस आहे. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा. दोन संतांच्या या ठिकाणी समाधी काल आणि भगवान पांडुरंग परमात्माच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा वर्धापन दिवस असे या ठिकाणी मोठे पर्वकाल आपल्या सप्ताहामध्ये घडून येतात. हे आपलं भाग्य आहे. आणि अशा पर्वकालावरती सुरू असणारं श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचं सत्र आपण या ठिकाणी ऐकत आहात. आपणाला जसे वक्ते पाहिजे तसे वक्ते प्राप्त झाले, हे आपलं हो भाग्य आहे. विठाला विठाला. भागवताच्या महात्म्यामध्ये श्लोक आला, वक्त्याचा अधिकार कसा असावा, हो, वक्ता कुठल्या अधिकाराने संपन्न असावा. भागवताच्या महात्म्यामध्ये श्लोक आला, विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योते निस्पृहा. असा जर वक्ता असेल तर त्याला हे शुकशास्त्र सांगण्याचा अधिकार आहे. असे वक्ते आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य श्री हरिभक्त परायण शालिग्रामजी बाबा सुरळकर यांच्या अमृततुल्य वाणीतून आपल्याला या कथेचा लाभ भेटत आहे, मिळत आहे. आपलं हो भाग्य आहे. हो, नाही तर वक्ता प्राप्त होतो आणि वक्ता प्राप्त झाल्याच्या नंतर पहा, तो अनेक धर्म मतांमुळे जर गोंधळामध्ये पडलेला असेल, आचरण संपन्न नसेल, वेदशास्त्रावरती वेदवचनावरती संत वचनावरती त्याचा जर विश्वास नसेल, भगवंताची सेवा नसेल, अंतकरणापासून भगवंतावरती प्रेम नसेल, तर त्याला हे शुकशास्त्र सांगण्याचा अधिकार नाही. महात्म्यामध्ये दुसरा श्लोक आला, अनेक धर्म विभ्रांता श्रेणम पाखंडवादिना शुकशास्त्र कथोच्चारे त्यात जास्ते यदि पंडितः. विठला विठला. अशा प्रमाणे हो, संत महात्म्याने या ठिकाणी अधिकार सांगितला आणि तो अधिकार आणि त्या अधिकाराने संपन्न असणारे आदरणीय आबाजी तुम्हाला या ठिकाणी कथा सांगण्याकरिता लाभले. हे आपलं हो भाग्य आहे. खरोखर श्रीमद भागवत कथा काय ऐकावी, हो काय ऐकावी जीवनामध्ये कथा भागवत. हो, भागवत 4 अक्षरी शब्द आहे. एका अक्षरामध्ये फार गहन अर्थ दडलेला आहे. भ म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य आणि त म्हणजे त्याग. भक्ती ज्ञान वैराग्या सहित मूर्तिमंत त्याग ज्या ग्रंथाने जगाला दिला ते म्हणजे भागवत. हो, सर्व शास्त्रामध्ये ज्यांचं वरिष्ठ स्थान आहे, ज्या शास्त्राचं वरिष्ठ स्थान आहे, वर्तन्ते सर्व शास्त्रेषु, सर्व शास्त्रामध्ये ज्या शास्त्राचं वरिष्ठ स्थान आहे, नारदादिकांनी गायलेलं असं जे आहे, गीयते नारदादिकी, असं असणारं श्रीमद भागवत महापुराण हो मेलेल्यांचाही उद्धार करते. पिशाच्य योनीमध्ये अडकलेल्या जीवाला जर मोक्ष मार्गाला लावते तर जिवंताचा का उद्धार होणार नाही. कथा भागीरथी स्नान करीती त्यात उधरती पूर्वजाते, त्यात उधरती पूर्वजाते. कथा भागीरथी स्नान करीती त्यात उधरती त्यात उधरती
गंगेरती स्नान जे करती त्यांचे उद्धरती पूर्वजते. या कथा भागीरथी गंगेमध्ये जे स्नान करतात ज्ञानोबारे वर्णन करतात, जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवणी झाले. या ज्ञानगंगेमध्ये जे स्नान करतात त्यांचा तर उद्धार होतोच, त्यांचाही उद्धार होतोच असं नाही, त्यांचा तर उद्धार होतोच, पण त्यांचे उद्धरती पूर्वजते. पुत्रे केलिया भगवत भक्ती आप्त उद्धरती माता पितरे. नाथ महाराज वर्णन करतात, जै संतमुखीची कथा अत्यादरी ऐके श्रोता, त्याचे निज भाग्य तत्वता माझे सर्वथा न वर्णवे. तर त्यासाठी श्रवण भक्ती महत्वाची आहे, म्हणून श्रवण करावं. पण कसं करावं? ऐकावे लागते म्हणून ऐकू नका, टाइमपास म्हणून ऐकू नका. आता तुमच्याकडचे कामधंदे आटोपले म्हणून चला बरी काम पण आहे म्हणून ठीक आहे बसतात तरी जाऊन बसा असंही ऐकू नका. ऐकत असताना सर्वांगाचे कान करून श्रवण करा. ही कथा आजही उद्धार करून देते, अनुभूती आहे. विठाला विठाला. कारण भगवान परमात्मानी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारे वर्णन करतात, आणि मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. पण ते श्रवण कसं करावं? सर्वांगाचे कान करून ऐका, टाइमपास म्हणून ऐकू नका. हे मनाचे कानी ऐकिजे, मनाचे कानी ऐकिजे, बोल बुद्धीचे डोळा देखिजे, साठो वाटे घेईजे चित्ताची या. निश्चितपणे श्रवण भक्तीने आजही आतापर्यंत अनेक तरले तरती हा भरवसा. नामधारकांचा ठसा आतापर्यंत तरत आहेत. हो, आमचं आयुष्य चाललं महाराज कथा श्रवण करता करता, नामस्मरण करता करता, हरिपाठ करता करता आमचं आयुष्य चाललं. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियल्या. महाराज उभं आयुष्य चाललं आमचं मंदिरामध्ये. हो, उभं आयुष्य चाललं देवाची द्वारी उभा. ज्ञानोबा काय म्हणतात? क्षणभरी. मग आमचं आयुष्य चाललं, आम्हाला 4 मुक्त्या का प्राप्त झाल्या नाही का? देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियल्या. पण हा क्षण ज्ञानोबारायला कोणता अपेक्षित आहे काय? विठाला विठाला. यातलं तत्व आणि रहस्य या ठिकाणी कळण्याकरता मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. हो, तूप कुठे आहे? दुधातच आहे ना. की ताकात आहे? दुधातच आहे ना. दुधातच आहे, पण त्यासाठी काही प्रक्रिया कराव्या लागतात. तसं श्रवण करत असताना, भक्ती करत असताना, साधना करत असताना जीवाने हो तीव्र जिज्ञासा ठेवावी आणि त्यानुसार साधना करावी. व त्यानुसार जर साधना केली तर निश्चितपणे भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लागे पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, धरा भक्ती भाव धरा बळकट, तरण मन ध्यान लावून नीट, धरते ध्यान लावून धरते. तरी करणे असेल कोण शिवका, राम स्मरानी, राम राम स्मरा. संत महात्मे वर्णन करतात, जरी करणे असेल गोड शेवट गा. मग त्यासाठी काय करावं? प्रयत्न करावे लागतील बाबा. काही थोडा बहुत लाग पाठ. मग त्यासाठी काय करावं लागेल? करा भक्ती भाव धरा बळकट. पण तो कसा? तन मन ध्यान गालावून या नीट. 3 वस्तू सांगल्या, तन मन आणि ध्यान. आणि ह्या 3 वस्तू जर जाग्यावर नसतील तर मग काय उपयोग आहे? आपलं तन जाग्यावर आहे तर मन जाग्यावर नाही, मन जाग्यावर आहे तर ध्यान त्याच्यापेक्षा नाही. विठाला विठाला. तो क्षण कधी समजेल जीवाला? कधी समजेल तो क्षण? देवाची द्वारी उभा क्षणभरी तो क्षण कधी समजेल? तन मन ध्यान गा लावणी या नीट. तनही या मार्गाने लावावं लागेल, मनही या मार्गाने लावावं लागेल. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, अर्जुना तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजई का ते. तन मन
ध्यान गा लावणी या नीट. हो, हे तिन्ही एका रेषेमध्ये आणावे लागतील. संतांनी हे सर्व साध्य केलं कारण ते साध्यापर्यंत पोचले नाही, स्वतः साध्य होते. विठाला विठाला. आणि आपल्याला सुद्धा ते संत मायबाप ते सांगतात की बाबा तुला तुझ्या साध्यापर्यंत पोचायचं आहे, साध्यापर्यंत पोचायचं आहे. साध्य काय आहे? साध्य काय आहे? आयुष्याची या साधणी सच्चिदानंद पदवी घेणे हे साध्य आहे. आणि साध्यापर्यंत पोचायचं आहे त्यासाठी साधन निवडलं पाहिजे. मग ते साधन कोणतं आहे? ते साधन निवडण्याकरता आम्हाला संत महात्म्यांना शरण जावं लागेल. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ते साध्य निवडण्याकरता तत्वदर्शी संतांना शरण जावं लागेल. विठाला विठाला. आणि त्या तत्वदर्शी संतांची भेट या कलियुगाच्या पाठीवर अत्यंत दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? बहु अवघड आहे संत भेटी, बरवे जगजेठी करुणा केली. किती दुर्लभ आहे. भगवान परमात्मा गीतेमध्ये बोलले, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवात्मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिती महात्मा सुदुर्लभ. किती दुर्लभ आहे. विवेक चुडामणी नावाच्या ग्रंथामध्ये जगद्गुरु शंकराचार्य 3 गोष्टी दुर्लभ सांगतात. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. मनुष्य जन्म प्राप्त होणं हे अति दुर्लभ आहे. क्रमांक 2, मनुष्य जन्म प्राप्त होऊन उपयोग नाही, त्यामध्ये मोक्षाची इच्छा करणे किंवा भगवंतापर्यंत पोहोचण्याची इच्छा निर्माण होणे, तीव्र जिज्ञासा निर्माण होणे. होय, क्रमांक 2 फार दुर्लभ आहे. त्याही पेक्षा दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रहितुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. संतांची भेट अति दुर्लभ आहे. विठाला आणि अशा संतांची भेट दुर्लभ आहे. आणि अशा संतांची तत्वदर्शी संतांची भेट साक्षात नाथ महाराजांना स्वप्नामध्ये दृष्टांत भेटला. नाथ महाराजांचं चरित्र जर पाहू गेलात, आज नाथ षष्ठीचाच दिवस आहे आणि कितीही जरी बोलण्याचा प्रयत्न केला तरी काय माझी वाणी मानेल संताशी, रंजवू चित्ताशी आपुलिया. साक्षात आकाशाचा कागद केला आणि समुद्राची शाई केली. आणि माता सरस्वती प्रत्यक्ष नाथांचं चरित्र जर लिहिण्यासाठी जर बसल्यात तरी पूर्ण होणार नाही. विठाला विठाला. ओ, साक्षात महाविष्णूचा अवतार म्हणजे नाथ महाराज आहे. साक्षात महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर. आणि ज्ञानोबाराय हे तर महाविष्णूचे अवतारच आहे, पण ज्ञानोबारायांचा अवतार हा महाविष्णूचाच अवतार आहे. पण ज्ञानोबारायांच्या नंतर सुद्धा जो अवतार महाविष्णूंनी घेतला तो अवतार श्री संत भानुदास महाराजांच्या कुळामध्ये अवतार झाला. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. हे भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. ओ क्षेत्र गोदातीर क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. आरती ओवाळू स्वामी एकनाथा. हे आरती ओवाळू स्वामी एकनाथा. आरती ओवाळू स्वामी एकनाथा. आरती ओवाळू स्वामी एकनाथा. भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. आरती ओवाळू स्वामी एकनाथा. निडोबारायांनी आरतीमध्ये वर्णन केलं महाविष्णूचा जो अवतार आहे. पुन्हा पैठण क्षेत्रामध्ये अवताराला आले भगवान विष्णू, ते संत शिरोमणी नाथ महाराजांच्या रूपानं. विठाला भानुदास महाराजांच्या कुळामध्ये श्री संत नाथ महाराज अवताराला आले. अवतार घेतला. संतांचा अवतार होत असतो. अवतार तुमा राजा कालादे. अवतार तुमा राजा कालादे. अवतार तुमा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जल जीवा. उद्धराया जन जल जीवा.
कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धराया जनार्दन देवा धराया जनार्दन देवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जनार्दन देवा उद्धराया जनार्दन अवतार तुम्हा धराया कारण उद्धर या जनजड जीवा संतांचा अवतार होत असतो. अवतरती ती अवतारा अवतरती संत अवतार घेत असतात व भगवान परमात्मा सुद्धा अवतार घेत असतो. माणसाला अवतार घेता येत नाही. घेता येते का? माणसाला अवतार नाही घेता येत. माणसाचा जन्म आणि मृत्यू असतो. संतांचं येणंही दिव्य आहे आणि संतांचं जाणं देखील दिव्य आहे. संत येतातही स्वतःच्या इच्छेनं आणि कार्यभाग पूर्ण झाला निघून जातात देखील स्वतःच्या इच्छेनं. तुमच्या आपल्यासारखं जन्माला येणं नाही आणि तुमच्या आपल्यासारखं हातपाय घासून जाणं नाही. संतांचं जाणं कसं आहे ज्ञानोबारे वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. का झाकली या घटीचा दिवा नेनी जे काय झाला किंवा ऐशा रीती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म तया परम पुरुष हे नाम तोची माझे निज धाम हो निठाके. आणि अशा भक्त ज्या वेळेस देह सोडतो ना भगवान परमात्मा म्हणतात शेवटच्या क्षणी त्या भक्ताची सेवा करण्याकरता मी पोचतो. ते ऋणवैपण देखो नियांगी मियाची उत्तीर्णत्वा लागी भक्तांची या तनुत्यागी परिचर्या करी. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये बोलतात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही तसा खरे पडोने ती काही तसा खरे पडोने ती काही दादा बडोरे हो काही दादा कडे बडो निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही तसा खरे पडोने ती काही तसा खरे पडोने ती निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. संतांच्या निर्वाण प्रसंगी सुद्धा भगवान परमात्मा त्या संतांना घेण्याकरता येतो. येतातही स्वइच्छेनं आणि निघून जातात देखील स्वइच्छेनं. तुम्हा आपल्याला आपल्या इच्छेनं येता येत नाही आणि आपल्या इच्छेनं इथून जाता येत नाही. मात्र संत येतात देखील स्वतःच्या इच्छेनं आणि संत या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर उपकारच करत असतात. इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी वैकुंठ लोकातून संत इथं उपकार करण्याकरता येतात. बरं काय सांगू अनंताचे उपकार हो हो काय सांगू अनंताचे उपकार भजने नंतर जगवी भजने नंतर जगवी काय सांगू संतांचे उपकार हो 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 काय सांगू संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय सांगू संतांचे उपकार हो हो काय सांगू अनंताचे उपकार भजने नंतर जगवी भज निरंतर जागवी हो माझा निरंतर जागविती भज निरंतर जागवी माझा निरंतर जागविती काय जावे त्याची भावे उतराय हो काय जावे त्याची भावे उतराय देवी तो हा बाई जीवतो देवी तो हा बाई जीवतो. संत उपकार करण्याकरता येतात. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. तुकोबाराय आणि वाचक शब्द वापरतात. काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू म्हणतात. किती सांगू संतांचे उपकार. संतांचे उपकार या मृत्यू लोकामध्ये अनंत उपकार आहेत व किती जन्म आपण घेतले त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता तरी संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. तुकोबारांसारख्या संतांनी संतांच्या उपकाराबद्दल बोलत असताना म्हणावं ठेविता हा पायी
जीव थोडा हो असं त्या संतांनी म्हणावं की ज्या संतांच्या पत्नीच्या पायातला काटा स्वतः भगवंत काढतात. विठाला हो काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. संत महात्मे म्हणतात तुकोबाराय सांगतात ते संत उपकार करण्याकरता येतात. आई ही मुलावरती उपकार करते, बापही मुलावरती उपकार करते. तुम्ही करत नाही का? नाही का? आई वडील सुद्धा मुलावरती प्रेम करतात ना? तुमच्याकडे करत नाहीत वाटते? नाही, आमच्या इकडे माणसं मेल्यावर जायतात, इकडे महाराज जिथे नाही हो. आई वडील मुलावरती प्रेम करतात ना? तुम्ही करत नाही वाटते. आई वडील मुलावरती प्रेम करतात, त्याच्यामध्ये कुठला स्वार्थ आहे का हो? बिनधास्त मन मोकळं बोला. हो झालं 15 मिनिटं कीर्तन राहिलं, अर्ध कीर्तन झालं. आई वडील मुलावरती प्रेम करतात, त्याच्यामध्ये कुठला स्वार्थ आहे का? कोणी म्हणते हाव, कोणी म्हणते नाही, पण माझ्या मताप्रमाणे सांगतो आई वडील मुलावरती प्रेम ज्या अर्थी करतात त्या अर्थी कुठला तरी स्वार्थ आहे. कुठलाच जरी स्वार्थ नसेल पण एक थोडासा तरी स्वार्थ आहे की निदान यानं म्हातारपणात चोखंड अर्धी भाकर घातली पाहिजे. हा स्वार्थ नाही वाटते तुमचा? नाही का? आई वडील मुलावरती प्रेम करतात पण एवढा तरी आई वडिलांच्या अंतकरणामध्ये स्वार्थ आहे. पण संत जगाच्या पाठीवर येतात, लागीन तेवढा त्रास सहन करतात. त्या संत मायबापांना कुठला स्वार्थ आहे? कुठलाच नाही. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी हो कळवळ्याची जाती पण करी लाभावी न प्रती. संत लाभालोभाचा विचार न करता जगावरती प्रेम करतात. उदाहरण जर घ्यायचं असलं चला आळंदी क्षेत्रामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना या समाजाने किती दुखवलं, किती त्रास दिला, किती मोठा त्रास दिला हो. अहो आई वडिलांना सुद्धा जगू दिलं नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या आईला जगू दिलं नाही, बापाला जगू दिलं नाही. आणि देहांत प्रायश्चित्तासारखा समाजाने ज्ञानोबारायांच्या आई वडिलाला निर्णय घ्यायला लावला. देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय दिला. आई वडील गेल्याच्या नंतर देहांत प्रायश्चित्त घेतल्याच्या नंतर सुद्धा समाजाने ज्ञानोबाला हो ज्ञानोबारायला निवृत्तीदादा सोपान काका एक साहेब मुक्ताईला सुद्धा जगू दिलं नाही, त्रास दिला. पण ज्या दिवशी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले तेव्हा किती मोठा त्रास झाला हो. माय बापे आम्हा त्या गेले जेव्हा, साक्षात निवृत्तीदादाचे शब्द आहे. माय बापे आम्हा त्या गेले जेव्हा ऐसे संकट तेव्हा आले नाही. नामा म्हणे संत कासावी तसारे लाविती पदर डोळी. अशी किती मोठं दुःख. साक्षात एक हात माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा निवृत्ती दादानी धरावा आणि एक हात पांडुरंग परमात्मानी धरावा. आणि एक एक हात धरल्याच्या नंतर समाधी स्थानाकडे जेव्हा घेऊन जातात तेव्हा जगाचा मालक रडू लागला. विठाला समाधी घेतली आळ, समाधी घेतली आळ, समाधी घेतली आळ, समाधी घेतली आळ. हे भवती जामे सीतामाने, भवती शोभे सीतामाने, समाधी घेतली आळ, समाधी घेतली आळ. हो समाधी घेतली आळ, समाधी घेतली आळ. समाधी घेतली आळंदी. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा एक हात पांडुरंग परमात्मानी धरावा. आणि जेव्हा समाधी आसनाकडे घेऊन चालले तेव्हा सर्व संत मंडळी रडू लागली. नामा म्हणे संत कासावी तसारे लाविती पद रडोळी अशी. सर्व संत मंडळी रडू लागले. ज्या लोकांनी ज्ञानोबारायांना त्रास दिला हो तेही लोक रडू लागले. आणि ते खरंच ते पहा, व्यक्तीच्या समकालीन व्यक्तीचं व्यक्तिमत्व साधू पुरुष जिवंत आणि जवळ असताना व्यक्तीचं व्यक्तिमत्व कळत नाही. पण संत पुरुष जेव्हा जगाचा निरोप घेतात, संत महात्मे जेव्हा जगाचा निरोप घेतात
तेव्हा या जगाला साधूचं व्यक्तिमत्व कळते. गए हुए कभी आते नहीं लेकिन उनकी याद आती है. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये ज्ञानोबारांना लागू तेवढा त्रास समाजाने दिला, पण तरीही माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय समाधी आसनावरती बसल्याच्या नंतर पांडुरंग परमात्माला म्हणतात, देवा ए मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो. असं म्हटलं काय, जे न त्रास दिला त्याच्या घरायला आगा लागो, असं म्हटलं का? नाही. जे खळांची व्यंकटी सांडू, जे खळ असतील ज्यांनी त्रास दिला असेल, जे वाकडे असतील व त्यांच्या मनातला वाकडपणा निघून गेला पाहिजे. जे खळांची व्यंकटी सांडो आणि त्यांच्या अंतकरणामध्ये सुद्धा परमार्थाविषयी भगवंताविषयी आस्था निर्माण हो. विठाला विठाला. करी लाभावेन प्रीती, लाभालोभाचा विचार न करता संत या मृत्यू लोकामध्ये अवताराला येत असतात. आणि केले उपकार सांगू मी काय, बाप न करियो ऐसी माय. एवढे उपकार ते संत मायबाप करतात. केले उपकार केले उपकार बाप ना करी ते माया, धर्माचा ते केले माया, दिले अक्षया भया वरदान गा. अरे केले उपकार सांगू मी काय, बाप न करियो ऐसी माय. एवढे उपकार त्या संत महात्म्यांनी केले. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय समाधिस्थ झाल्याच्या नंतर काही काळ उलटला आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय साक्षात पैठण निवासी नाथबाबा नाथबाबांच्या स्वप्नामध्ये जातात. नाथबाबांच्या स्वप्नात जाऊन नाथबाबांना सांगितलं, बाबा माझ्या गळ्याला अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे आणि ही मुळी काढण्याकरता तुम्ही आळंदी क्षेत्रामध्ये या आणि ही मुळी काढून द्या. निमित्त मात्र दुसरं होतं. हो, नाथ महाराजांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. नाथ बाबा सकाळी उठले, गोदावरी माईचं स्नान केलं, विजय पांडुरंगाची पूजा अर्चा टोपली आणि देवाला सांगितलं, देवा माऊली ज्ञानोबारांचा संकेत मिळाला, माऊली ज्ञानोबारांनी मला दर्शनाकरता बोलवलं, माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या दर्शनाकरता मी जात आहे. नाथ बाबा पैठणवरून निघाले, आळंदी क्षेत्रामध्ये आले आणि आळंदी क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर पुन्हा उठवला नंदी शिवाचा ढवळा, नंदी बाजूला काढला आणि आत नाथबाबांनी प्रवेश केला. माऊली ज्ञानोबाराय जसेच्या तसेच बसलेले दिसले. माऊली महावैष्णव ज्ञानोबारांचं स्वरूप नाथ महाराज आपल्या डोळ्यानं पाहू लागले. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. अरे साधूला पाहता पाहता त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारांना पाहता पाहता साक्षात शांती ब्रह्म नाथ महाराज गहीवरून आलं. नाथ महाराजांना अंतकरण दाटून आलं, गहीवरून आलं आणि नाथ बाबांच्या मुखातून शब्द निघाले. कोणते? अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्यादी दिना संत दर्शनाचा, धन्यादी दिना संत दर्शनाचा,
दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला. ज्ञानोबाऱ्यांना पाहत राहिले आणि ज्ञानोबाऱ्यांना पाहता पाहता मुखातून शब्द निघाले, आजचा दिवस माझ्यासाठी खूप धन्य आहे. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा रामनामे. काही ठिकाणी संत महात्मे काही ठिकाणी दिवसाला धन्यता देतात, काही ठिकाणी संचिताला धन्यता देतात. धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीसे प्रीत तुझे नामी. काही ठिकाणी काळाला धन्यता देतात. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. मात्र आजच्या अभंगामध्ये नाथ महाराज दिवसाला धन्यता देतात. धन्याजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला. ज्ञानोबाऱ्यांना पाहता पाहता अंतकरण प्रेमाने प्रेम भरित झालेला आहे. आणि ज्ञानोबाऱ्यांना पाहता पाहता आणखी दुसरा भाव नाथ महाराजांच्या अंतकरणामध्ये निर्माण झाला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. आता त्या माऊलीला पाहता पाहता अंतकरणामध्ये नाथांचा दुसरा भाव जागृत झाला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. संत आलिंगनाचा परिणाम काय आहे? आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. आलिंगनाचं दुसरं फल काय? आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. नाथ महाराज पाहतात ज्ञानोबाऱ्याला, पाहता पाहता कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. तिसराही भाव त्या ठिकाणी जो सांगतात नाथ महाराज, संतांच्या दर्शनाचं फल सांगतात. संतांच्या अशा तत्वदर्शी संतांची अर्धक्षण जरी संगती घडली, एक दिवस नाही, 2 दिवस नाही, सप्त्यापुरती नाही, चातुर्मासापुरती नाही, अर्धक्षण जरी संगती घडली तरी महापाप जातात. पुरावा आहे, अर्धक्षण घडता संताची संगती. अर्धक्षण घडता संताची संगती. तेने होय शांती महत पापा. होय शांती महत पापा. होय शांती महत पापा. अशा संतांची अर्धक्षण जरी संगती घडली तरी महापाप जातात. का जातात? काय केलं हो त्या संतांनी जगाच्या पाठीवर? त्या संतांनी जगाच्या पाठीवर स्वतःही ब्रह्मानंदामध्ये लीन झाले आणि जगाला सुद्धा ब्रह्मानंदामध्ये लीन केलं. मनोजय वासना तोडून केली विमोड. हे मनोजय वासना केली तोडून. ओ मणिपूर नगर पाहता दुर्गती मोडी. हे मनतेला काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार जोडी. हे काम क्रोध मद अहंकार जोडी. ओ अखंड परमानंद सेवनी उभावी गोडी. अखंड उभय जोडी. अखंड परमानंद सेवनी उभावी गोडी. अखंड सोडून ओम नमो भगवते वासुदेवाया. हे ओम नमो भगवते वासुदेवाया. त्या संतांनी काय केलं? मनोजय वासना तोडून केली बिमोडी. मणिपूर नगर पाहता दुर्गती मोडी. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार जोडी. अखंड परमानंद सेवनी उभवी गुढी. त्या संतांनी अखंड परमानंदाची साधना केली. नवे नवे परमानंदाची ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती त्या संतांना झाली. नवे नवे स्वतःच ब्रह्मीभूत झाले. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. स्वतः ब्रह्मीभूत झाले आणि या जगाला सुद्धा या ब्रह्मानंदाने मधुमधुमित भरून काढायचं आहे त्या संतांना. ही त्या संतांची इच्छा आहे. मग त्या संत महात्मे, ते संत महात्मे इथं आलेल्या प्रत्येक जीवाला सांगतात की बाबा, आपण तापलो कशामुळे? संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. आणखी 3 तापांनी आपल्याला ग्रासून टाकलं. 3 ताप कोणते कोणते? पहिला आहे टायफॉइड, नाही का? दुसरा आहे मलेरिया. आधी कोणता आहे? हे ताप नाही, हे ताप नाही. हे ताप हो शरीराला तापवतात, पण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हो मनाला सुद्धा एक ताप लागतो. हो आधी दैविक ताप, आधी भौतिक ताप.
आणि आध्यात्मिक ताप या 3 तापामुळे जीवाला जीवदशाही प्राप्त झाली आणि जीवाला हे 3 ताप आयुष्यभर ईश्वरापर्यंत पोहोचू देत नाहीत. विठाला विठाला. आता भागवताच्या पहिल्या श्लोकावरती थोडं चिंतन करावं लागेल. सच्चिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. भागवताचा पहिला श्लोक आहे. सच्चिद आणि आनंद या पहिल्या श्लोकामध्ये भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंताचं स्वरूप लक्षण सांगितलं, स्वरूप व्याप्ती सांगितली भगवंताची. तो कसा आहे? सत्य आहे, चित्त आहे आणि आनंद स्वरूप भगवान परमात्मा एकच असणारा परमात्मा. पण तो भगवंत दुसऱ्या पूर्वार्धामध्ये उत्तरार्धामध्ये एका श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये भगवंताचं लक्षण सांगितलं, स्वरूप लक्षण सांगितलं. पहिल्या पूर्वार्धामध्ये स्वरूप लक्षण सांगितलं, त्यानंतर उत्तरार्धामध्ये कार्यकारण भाव सांगितला. माझी भाषा कळते ना? थोडा चिंतनाचा विषय. कार्यकारण भाव सांगितला. एकच असणारा भगवंत काय करतो? सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेव या रूपानं करतो, सृष्टीचं पालन पोषण भगवान या विष्णू या रूपानं करतो आणि सृष्टीचा संहार रुद्र अर्थात शिव नामाने करतो किंवा शिवरूपानं करतो. विशोत्पत्त्यादि हेतवे. आणि अशा भगवंताचं स्वरूप लक्षण जे आहे सच्चिदानंद हे त्या भगवंताचं स्वरूप आहे आणि त्याची आराधना करण्याकरता आणि त्याची आराधना केल्याच्या नंतर मग त्या भगवंताचा स्वभाव आहे तापत्रय विनाशाय. तापत्रय या 3 तापांनी जीव तापल्या गेला, पोळल्या गेला. या 3ही तापाची निवृत्ती तो भगवान परमात्माच्या स्मरणाने होते. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या स्मरणाने किंवा त्या देवाची संगती प्राप्त झाल्याने ज्याप्रमाणे तापत्रय विनाशाय 3ही ताप नाहीसे होतात, त्याचप्रमाणे नुसती संतांची भेट जरी झाली, तत्वदर्शी संतांचा संग जरी प्राप्त झाला तर काय होते? तिसरा लाभ सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
असेल ते आता कीर्तन मुळते. हे मुळत नसते, हे हनुमंताचं शपूट आहे, लांबत चालते. विठाला त्रिविध तापाची झाली बोळवण, देखील या चरण वैष्णवांचे ओ संतांच्या दर्शनाचा तिसरा लाभ सांगतात. त्रिविध तापाची झाली बोळवण. त्रिविध जे ताप आहे व ते तीन ताप जीवाला तापवत असतात, व जीवाला तापवत असतात. मग त्या तीन तापाची निवृत्ती करायची असेल तर त्याकरता काय करावं? तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप. ते तीन ताप सुद्धा आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक हे तीनही तापांची निवृत्ती होते. आणि तीन तापांची निवृत्ती झाल्याच्या नंतर मग जीव हा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. विठाला या तीन ताप घालवण्याकरता एक तर संतसंग पत्करावा लागेल, एक तर भगवंताची कृपा लागेल. जगाच्या पाठीवर चार कृपा महत्वाच्या आहे, चार प्रचित्या सांगितल्या गेल्या. तशा संतांच्या 12 प्रकारच्या कृपा आहे व त्यातल्या 4 कृपा महत्वाच्या आहे. एक आहे देवकृपा, दुसरी आहे शास्त्रकृपा, तिसरी आहे गुरुकृपा आणि चौथी आहे आत्मकृपा. पहिली आहे देवकृपा. मनुष्य जन्म प्राप्त जर झाला ना, एक तर देवाची कृपा झाली पाहिजे. हो, देवकृपा, देव प्रचिती नाही, देव प्रचिती आली ठीक आहे, निदान शास्त्र प्रचिती तरी आली पाहिजे. देव शास्त्र प्रचिती तरी आली पाहिजे. आणि शास्त्र प्रचिती जर आली नाही तर निदान गुरु प्रचिती आली पाहिजे. ती गुरु प्रचिती आली, नाथांची गुरु प्रचिती, नाथ महाराजांची सुद्धा गुरु प्रचिती स्वामी जनार्दन स्वामींनी घेतली. विठाला नाथ महाराजांची सुद्धा गुरु प्रचिती घेतली होती. नाथांवरती जी कृपा आहे हो, गुरुवरती किती ओव्या आल्या भागवतामध्ये पहा. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी श्री गुरुवरती कितीतरी ओव्या खर्च केल्या. हो, श्री गुरुवरती कितीतरी ओव्या खर्च केल्या. भावार्थ रामायणामध्ये सुद्धा गुरु महिमा नाथ महाराजांनी अनन्य भावाने वर्णन केलेलं आहे. गुरुप्रचिती नाथांना प्राप्त झाली, गुरुकृपा नाथ महाराजांना प्राप्त झाली. एक तर गुरुकृपा प्राप्त झाली पाहिजे किंवा आत्मकृपा प्राप्त झाली पाहिजे. मी कोण आहे याचा विस्तार कोण करून देते? याचा विस्तार करून देतात संत. कारण त्या संतांजवळ आता जीवाला जावं लागेल. कारण आत्मदर्शन करण्याकरता मी कोण आहे स्वयं ही अनुभूती येण्याकरता तत्वदर्शी गुरुचा संग प्राप्त झाला पाहिजे. विठाला जीव आणि शिव हे वेगळे नाहीत, पण जीवाने जीवाने हो देहाशी तादात्म्य धारण केलं. त्यामुळे काय झालं? जीवाला जी संगती प्राप्त झाली व ती संगती या ठिकाणी दुःखदायक प्राप्त झाली. म्हणून कल्पना आणि अविद्या देणे झाला जीव, मायोपाधी शिव बोलिले. या कल्पनेनं आणि अविद्येनं हो जीवाची ज्ञानदृष्टी बंद झाली. आणि ही ज्ञानदृष्टी उघडण्याचं कार्य जगाच्या पाठीवर श्री गुरु करतात. ओळख करून देतात, मी कोण आहे. हो, देह म्हणजे मी नव्हे, हो देह म्हणजे मी नाही, आत्मा म्हणजे तोही मी नाही. मग यात राहणारा कोण आहे याचा शोध घ्यावा. विठ्ठल हा सर्वांच्याच बुद्धीचा विषय नाही. आता इथे 4 वर्ग पडतात. एक आहे मूढ वर्ग, दुसरा आहे पामर, तिसरा आहे मुमुक्षु, चौथा आहे जिज्ञासू आणि 5वा आहे ज्ञानी. हो, 5वा आहे ज्ञानी. पहिला सांगितला तो मूढ. हो, त्या मुडाले काहीच घेणं देणं नाही, आत्माचंही घेणं देणं नाही, अनात्माचंही घेणं देणं नाही, देहाचंही घेणं देणं नाही आणि ईश्वराचंही घेणं देणं नाही. अश्रद्धदाना पुरुषाचा 9व्या अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये हो गीतेमध्ये ज्ञानोबारे टीका करतात या श्लोकावर. अश्रद्धदाना पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमणी. या श्लोकावरती माऊली महावैष्णव ज्ञानोबारे टीका करतात. समजून राहिलं ना की डोक्यावरून पाणी फिरते? डोक्यावरून पाणी फिरत असेल तर पान पलटून टाको. विठाला हो, पहिला वर्ग सांगितला मूढ वर्ग सांगितला. या श्लोकावरती ज्ञानोबारे टीका करतात. अश्रद्धधाना पुरुषा, त्याच्यावरती ओवी टाकतात. हो, ओवी ज्ञानोबारे देतात आपल्याला. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परिते अवेरुणी गोचिड, अशुद्ध काय सेविते. हा झाला मूढ वर्ग. दुसरा आहे पामर.
पामर वर्गाचं तसंच आहे, काहीच घेणं देणं नाही, कहा गए तो का नाही और क्या लाया तो कुछ नाही, असं जी जीवन जगणं आहे याला म्हणतात पामर वर्ग. दुसरी ओवी त्याच्याकरता टाकली, का कमलकंदा आणि दरदुरी नंदनू कैकची धरी परी परागू सेविजी भ्रमरी एरा चिखलची उरे. बेंडूक अगदी जवळ आहे, कोणाच्या? कमळाच्या फुलाच्या जवळ आहे. भ्रमर येतो, सुगंध मकरंद घेऊन निघून जातो. हा बेंडूक तिथल्या तिथेच उड्या मारतो. घेणं एक नाही, देणं दोन नाही, नाही का? का कमलकंदा आणि दरदुरी नांदनू कैकची धरी परी परागू सेविजे भ्रमरी एरा चिखलची उरे. आणखी सांगे मूढ पामर. हो, मुमुक्षू सांगितला कोण? नातरी दैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया आहाती शस्त्रवरी परी तेथ बैसोणी उपवासू करी. का दारिद्र्य जे हा मोक्षाची इच्छा करणारा आणि ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी आत्मानुसंधान त्या ठिकाणी प्राप्त झालेलं असते. ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी कुठली इच्छाच राहत नाही. कारण भगवान परमात्मा सुद्धा सांगतात आणि संत महात्मे सुद्धा सांगतात, मनोजय वासना तोडूनी केली विमोडी मणिपूर नगर पाहता दुर्गती मोडी. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार जोडी हे अंतकरणातून निघून जातात. तुका म्हणे, संत महात्मे वर्णन करतात, काळही काही करू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. कारण तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागुनी दी पाप पुण्यंगा. मग तो ईश्वर आहे कुठे? तो मंदिरामध्ये आहे. त्यासाठी क्षणभर थांबावं लागेल. विठाला विठाला मंदिरामध्ये म्हणजे हरिपाठाच्या पहिल्याचा बंगात सांगितलं, देवाची द्वारी उभा क्षणभर थांबावं लागेल ना. मग ते देवाचं द्वार कोणतं आहे बा नेमकं? ज्ञानोबारायांना जर विचारलं तर ज्ञानोबाराय म्हणतात तो भगवंत होता. कोणाच्या घरी होता? शेवटच्या कडव्यात सांगतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. एकाहून धरसोड करते. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानोबारायांना जर विचारलं, माऊली ज्ञानोबाराया तुम्ही म्हणता देवाची द्वारी उभा क्षणभर जर देवाच्या द्वारामध्ये जर उभं राहिलं तर मग तेने मुक्तीचारी साधी येल्या. मग ते देवाचं द्वार कोणतं आहे हो? तो देव कुठे आम्हाला सांगा आधी, तो देव कुठे आहे? ज्ञानोबाराय सांगतात, हो मलाही माहित नाही वा, मै कानाले हात आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची कुणा, व्यासांचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुशी तू. ज्ञानोबाराय सांगतात मग तो भगवंत कुठे आहे? ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. कुठे सापडला तो? द्वारकेचा राणा पांडवा घरी. ते पांडव सुद्धा इथंच आहेत. पांडवांच्या घरी तो भगवान परमात्मा सापडला. कुठे आहे पांडव? हो, पांडवातला मोठा भाऊ आहे. कोण आहे? त्याचं नाव आहे युधिष्ठिर. त्यालाच म्हणतात धर्मराजा. तो धर्म कोणता आहे? अरे इथे मनुष्य जन्म प्राप्त झाला. मनुष्य जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर मी कोण आहे आणि मी काय करायला पाहिजे याचा विचार विस्तार ज्या पुरुषाच्या ठिकाणी असेल, अंतकरणाच्या ठिकाणी हा भाव जागृत झाला पाहिजे. कारण स्वधर्म आपल्याला आपला कळाला पाहिजे. गीतेमध्ये भगवान परमात्मा बोलले, स्वधर्म निधनम श्रेय परधर्मम भयावह. स्वधर्माचा जर त्याग केला तर दुसऱ्याचा धर्म हा हानिकारक आहे. विठाला विठाला. इथं थोडा डोक्याला ताण द्या लागेल बरं का. हो, हा चिंतनाचा विषय. क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियल्या. आणि व्यासांना जर विचारलं, व्यासदेव म्हणतात द्वारकेचा राणा पांडवा घरी. मग ते पांडवांचं घर, हा देह सुद्धा पांडवांचं घरच आहे. मग या देहाला जर या ठिकाणी आपण जर आलो तर आपलं कर्तव्य काय आहे? पाहे पा देहाची या गावा जया लागी आला पांडवा तो कार्यार्थू आघावा. सांडोनी या कशा करता आलो याचा विचार करावा. व स्वधर्म काय आहे? मी आलो कशा करता? मी केलं काय पाहिजे? किती वर्ष या ठिकाणी जगणार आहे? याचा मनुष्य मात्राने विचार करून या जगाशी युद्ध करायचंय. युद्ध म्हणजे मारामाऱ्या नाही, युद्ध करायचंय. भगवान परमात्मा वर्णन करतात गीतेमध्ये, हो धर्म कोण आहे? युधिष्ठिर कोण आहे? इथं प्राप्त झालेला मनुष्य देह जो आहे, या देहाने केलेला स्वधर्म स्वकर्म हाच धर्मराजा आहे. हो, अर्जुन कोण आहे? अर्जुन आहे वैराग्याचं लक्षण. वैराग्य सुद्धा या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे. आणि मग 2-3 राहिले अजून, नाही का? एक आहे धैर्य. हो, धैर्य प्राप्त झालं पाहिजे.
अडचणी कितीही येऊ द्या, भक्ती करत असताना, साधना करत असताना, साधकाच्या जीवनामध्ये कितीही मोठ्या अडचणी येऊ द्या, किती मोठं दुःख प्राप्त होऊ द्या, पण त्या दुःखामध्ये खचून न जाता प्राप्त झालेलं जे धैर्य आहे, ते धैर्य म्हणजे भीमदादा आहे. ते धैर्य म्हणजे भीमदादा आहे. सत्सद विवेक जो आहे, सत्सद विवेक जो आहे, हा हो नकुल आणि सहदेव आहे. हे जर अंतकरणाच्या ठिकाणी स्थिर राहिले तर या पाचांची एक पत्नी आहे, तिचं नाव म्हणजे सद्बुद्धी, ती म्हणजे द्रौपदी. आणि हे एका ठिकाणी स्थिर झाले की अंतकरणाचा एकांत सिद्ध झाला. अंतकरणाचा एकांत सिद्ध होणे या क्षणाला किंवा या वेळेला एक क्षणभर तरी अंतकरणाचा एकांत महत्वाचा आहे. जोपर्यंत साधकाचा हा अंतकरणाचा एकांत सिद्ध होणार नाही तोपर्यंत परमार्थच घडत नाही. विठ्ठला तुम्ही म्हणसाल तोपर्यंत आता माया वाणीले शोभत नाही. मोठ्या संताचं साधूचं वाक्य आहे, तोपर्यंत फक्त डेकोरेशनचाच परमार्थ असेल. मग विठ्ठला किती कठीण आहे हरिपाठ. पहिल्या चरणाचा भाव पाहिला आपण, पण डोक्यावरून पाणी जाण्यासारखं झालं का नाही. देवाचे द्वारीन उभा क्षण भरी, तो क्षण कुठे सापडला. अंतकरणाचा एकांत सिद्ध होते काय हो. अंतकरणाचा एकांत सिद्ध होण्याकरता संतांचं प्रमाण आहे. तन मन ध्यान गा लावूनिया नीट. तन मन आणि ध्यान, तन मन ध्यान गा लावूनिया नीट. जरी करणे असेल गोड शेवट गा. मग त्या स्थितीला पोचण्याकरता तत्वदर्शी संतांचा संघ जीवनामध्ये साधकाला प्राप्त झाला पाहिजे. कारण संताविन प्राप्ती नाही. त्या अंतकरणाचा एकांत घडत नाही, तो घडत नाही, संताशिवाय घडत नाही. म्हणून संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून अशा संतांची भेट साक्षात नाथ महाराजांना घडाली आणि नाथ बाबाची इच्छा तिथून निघायला होत नाही. माऊली ज्ञानोबा डोळे उघडतात आणि नाथ बाबांना सांगितलं, बाबा ज्ञानेश्वरी ग्रंथ माझ्याकडून घेऊन जा. हो, ज्ञानोबारायांचा दुसरा अवतार म्हणायला देखील हरकत नाही. नाथ महाराज ही ज्ञानेश्वरी बाहेर घेऊन जा आणि या ज्ञानेश्वरीवरून इतरत्र जे काही अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे साधने अवघे बुडविले. ही ज्ञानेश्वरी घेऊन जावा आणि ही ज्ञानेश्वरी घेऊन जाऊन बाहेरच्या ज्ञानेश्वर्या सुद्धा ह्या शुद्ध कराव्या. म्हणून नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांनी दिलेलं जे काही मार्गदर्शन आहे, जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, तो स्वीकारला. हो, माऊली म्हणतात, बाबा काम झालं तुमचं, आता तुम्ही इथून निघून जा. तेव्हा नाथ महाराज म्हणतात, माऊली इथून जाण्याची इच्छा होत नाही हो, असं वाटते साधूचा. अशा तत्वदर्शी संतांचा संघ यांचा वियोगच येऊ नये. योग वेळोवेळ यावा, पण वियोग मात्र येऊ नये. न व्हावा वियोग जन्मोजन्मी. माऊली तुमच्या सारख्या संतांची भेट, हा सत्संग वेळोवेळ आम्हाला प्राप्त होऊ द्या. एका जनार्दनी घडो त्यांचा संघ. कोणाचा हो, एकांत सिद्ध झालेल्या माऊलीचा. हो, त्या संतांचा संघ घडावा. एका जनार्दनी घडो त्यांचा संघ आणि संघ असा घडावा जन्मोजन्मी त्याचा वियोग होऊ नये. 1 तासापुरती संगती नाही, 2 तासापुरती संगती नाही, चातुर्मासासाठी नाही. हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी सेवेकरिता न हो आणि संग तुटी विचाराकरिता न हो. असा संग त्या संतांचा प्राप्त व्हावा. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. माऊली येऊ का मी आता. नाथ महाराजांनी पुनश्च ज्ञानोबारायांच्या चरणी नतमस्तक झाले आणि बाहेर निघायची इच्छा नाही, पण कर्मरेषा आहे, तिथून आता बाहेर पडावं लागणार आहे. नाथ बाबा समाधीगृहातून बाहेर पडले, ज्ञानेश्वरी ग्रंथ पुढे सिद्ध केला, शुद्ध केला आणि या जगाला उपदेश केला. अख्ख्या जीवनभर भगवंताची सेवा केली की साक्षात त्या देवाला सुद्धा वैकुंठ लोकातून पैठण क्षेत्री यावं लागलं. या सुखा कारणी देव वेडावला, वैकुंठ सोडोणी संत सदनी राहिला. नाथ महाराजांच्या घरी भगवंतांनी 36 वर्ष कामे केले. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे, निळा
वंदी त्याचे पाये. हो, दत्त चोपदारी करी तसे साक्षात दत्तात्रयाने चोपदारकी नाथ महाराजांच्या घरी करावी. अशा प्रमाणे नाथ महाराजांनी अनेक ग्रंथ लिहिले, अनेक ग्रंथ तुमच्या आपल्या करता लिहिले. हो, तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. हो, भागवत ग्रंथ केला, चतुश्लोकी भागवतावरती अनेक टीका त्या ठिकाणी नाथ महाराजांनी केल्या. भावार्थ रामायण अर्ध लिहिलं. हो, समाधी घेण्याचा वेळ आला. शेवटी सांगितलं, गावबा नावाचा शिष्य होता. गावबाला सांगितलं, गावबा अरे आता उर्वरित ग्रंथाचं लेखन हे तुला करायचंय. तो म्हणू लागला, बाबा मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही, एका अक्षराची ओळख नाही. नाथ महाराज म्हणतात, काळजी करू नको, कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. हो, कृपादृष्टीनं फक्त पाहिलं, कृपादृष्टी न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले. कृपा केले, कृपा अशी कृपा केली. आणि नाथ बाबा सांगतात, आमचा निर्याणाचा समय जवळ आला. नाथ महाराज हो, निर्याणाचा समय नाथांचा जवळ आला. नाथ महाराज हो, निर्याण केल्याच्या नंतर पुन्हा 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 जागृत झाले. एकदा तर नाथ महाराजांनी निर्याण ठरवलं. नाथ महाराजांनी देह सोडला, तिरडी बांधली आणि लोक घेऊन चालले होते. हो, 4-5 लोक ना ते तिरडी उचलून नाथ महाराजांना घेऊन चालले होते. त्या लोकांच्या गोष्टी खाली सुरू होत्या. आयुष्यभर यानं देवदेव केला आणि शेवटी बदमाशीच्या खांद्यावर गेला. कोण? नाथांना सुद्धा त्रास झाला का? होतेच. हो, संत महात्म्यांना जीवनामध्ये त्रास जग देतेच. नाथ महाराजांना घेऊन चालले आणि हे ज्यांनी तिरडी उचललेली आहे असे बताल लोक म्हणू लागले. हो, आयुष्यभर यानं देवदेव केला आणि आखरी बदमाशीच्या खांद्यावर गेला. नाथ महाराज तिरडीवर उठून बसले. भाऊ खाली ठेवा, मी काही तुमच्या खांद्यावर जात नाही, जा जसे आले तसे वापस. पुन्हा नाथ महाराज वापस निघून आले. गावबा विचारतात, बाबा तुम्ही तर समाधी घेण्याकरता गेले होते ना, तुम्ही तर निर्याण ठरवलं होतं. अरे त्या लोकांना अभिमान झाला, मी आता कोणाच्या खांद्यावर जाणार नाही. पुन्हा नाथ महाराजांचं निर्याण समय जवळ आला. नाथ महाराज निघाले, देह सोडून दिला. पुन्हा लोकांनी तशीच तिरडी बांधली. अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा निघाल्याच्या नंतर गावातली एक मुलगी सासरला निघाली होती. नेमकी सासरला निघाली आणि समोरून नाथ महाराजांची प्रेतयात्रा येऊन राहिली. मुलीची आई बाहेर आली आणि त्या मुलीच्या आईच्या मुखातून सहज शब्द निघाले, या साधूले का मर्याले आजचा दिवस दिसला, शुभ टायमाच्या वेळेस माझी मुलगी निघाली आणि हा साधूची प्रेतयात्रा आली. नाथ महाराज तिरडीवर उठून बसले, बाई तुझ्या पोरीले पहिले वाटी लाव, मग मी जाईन नंतर. नाथ महाराज पुन्हा थांबले आणि शेवटी नाथ महाराजांनी ठरवलं, आता असंच जायचं नाही. कीर्तन सुरू केलं. फाल्गुन वद्य हो, षष्टीचा दिवस निघाला. हो, एकादशी पासून सोहळा सुरू झाला पैठण क्षेत्रामध्ये. वस्ती हो, प्रतिष्ठान, वस्ती गोदावरी तीर, अशा प्रमाणे त्या ठिकाणी आता गोदावरीच्या काठावर कीर्तनाचा सोहळा रंगला. तो षष्टीचा दिवस होता. कीर्तनाचा सोहळा रंगला. नाथ बाबांच्या गळ्यामध्ये विनाय हो, विना हे भगवंताचं भजन करतात. कीर्तन केलं आणि कीर्तन केल्याच्या नंतर सर्व लोकांना भगवंताच्या नामगजरामध्ये त्या ठिकाणी रंगून टाकलं. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी. नाथ महाराज विना घेऊन आता जलाकडे निघाले, त्या नदीकडे निघाले. गोदावरीमध्ये नाथ महाराज जेव्हा निघाले ना, तेव्हा फक्त आता नाथ महाराजांचा विना आणि फुलं ज्या ठिकाणी सामावल्या गेले हो, त्याच ठिकाणी नाथ महाराजांची समाधी मानल्या गेली. सर्व लोक विचार करू लागले, नाथ कुठे आहे, नाथ कुठे आहे, नाथ कुठे आहे. संत येतही असतात स्वतःच्या इच्छेनं, जातही असतात स्वतःच्या इच्छेनं. म्हणून नाथांच्या सोबत जो सत्संग त्या लोकांना गळाला, त्यांची सुद्धा इच्छा एकच झाली हो, ही इच्छा झाली अशा संतांचा संग प्राप्त व्हावा, पण त्यांचा वियोग होऊ नये, हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. एका जनार्दनी घडो त्याचा संग, एका जनार्दनी घडो त्याचा संग, एका जनार्दनी घडो त्याचा संग, एका जनार्दनी घडो त्याचा
आलिंगन द्यावे भजवाटे त्या आलिंगन द्यावे न भावा वियोग जन्मोजन्मी न भावा वियोग जन्मोजन्मी न भावा वियोग जन्मोजन्मी भजवाटे त्यासे आलिंगन द्यावे मज वाटे त्यासे आलिंगन द्यावे तदर तुनावे चरण त्याचे कीर्तन सुरू झालं. कीर्तन आटोपलं. नाथ महाराज जल समाधी घेतली महाराजांनी आणि त्या भाविकांची सुद्धा अशीच इच्छा झाली का जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी. अशा संतांचा संग प्राप्त झाल्यानंतर योग यावा परंतु वियोग नसावा. नाथ महाराज आपल्यातून निघून गेले. आपल्याला वियोग झाला नाथांचा. नाथांचं महत्व काही काही कधी कधी आपल्याला कळालं नाही. तेथील लोकांना सुद्धा ते दुःख वाटू लागलं. आजच्याच या महान तिथीला नाथ महाराजांनी श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी नाथ सागरामध्ये देह ठेवला. शांती ब्रह्मनाथ महाराज की, एकनाथ महाराज की, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. धन्याजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदान सोडावे. चरण त्यांचे धावता अभंगाचा या ठिकाणी भाव सांगण्याचा प्रयत्न केला. नाहीच म्हटलो होतं अगोदर श्रीराम महाराजांना आमच्या दादांना. आज आमची कथेचा काला झाला खामगावला. तिथे सुद्धा आले सांगून राहिले महाराज तुम्हाला वेळेत यावं लागते. मागच्या वर्षीची भर आलं लक्षात. मागच्या वर्षी अर्ध कीर्तन झालं पाणी सुरू झालं होतं. मागच्या वर्षीची भर या वर्षी काढून द्यावं लागते. म्हटलं बा एवढं काही शक्य होणार नाही कारण तब्येतही ठीक नाही. उद्याही आणखी शिवमहापुराण कथेचा आरंभ मलकापूरला होणार आहे. हो
आतापर्यंत धावत पडत या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला. असं वाटते कीर्तन करतच राहावं. इंद्रासारखे मृदंगवादक आमचे सोपानदादा आहेत, त्याचप्रमाणे हो इंद्रासारखे मृदंगवादक, अर्जुनासारखे गायनाचार्य हो आमचे बहुरूपी महाराज आहेत, त्याचप्रमाणे मास्कर महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, वावगे महाराज सुद्धा उपस्थित आहेत. या सर्वांच्या या समुदायामध्ये त्याचप्रमाणे भागवताचार्य ज्ञानेश्वरी मर्मज्ञ असणारे, आपल्या गावाचं वैभव, आपल्या गावाचं रत्न श्री हरिभक्त परायण आमचे आजोबा गोपालजी महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या या समुदायामध्ये माझ्यासारख्या पामरांनी काय बोलावं. नातरी बालकू बोबडा बोली, कावी चुकावा कुडा पावली, ती चोज करुणी माऊली. अरे जे काही योग्य बोलल्या गेलं असेल, गुरुमाऊलींनी जे शिकवलं, जे काही दिलं असेल, त्यातलंच काहीतरी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. एखादा अपशब्द या वाणीतून निघाला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष म्हणून माझा मला परत करा. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला याच ठिकाणी विराम देऊ. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गणात होते, गण गणात हे गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात. जय हो. गण गण गणात. टाळी वाजवा, बसणारे मंडळी टाळी वाजवा. हे गण गण गणात बोते, गण गणात बोते, गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदान भक्त प्रतिपाल हे गावनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय हा बोलिले गुरुवे देवा पुढे उतरे, राशमा परत महाराज, अयोच्चारिला अधिकार व्यापला, राशमा परत कामनिराधीश्वरा राघव